नमस्कार मंडळी. तर बघा आता आपण आलेले आहेत गावाकडे. आज सुट्टी शनिवार रविवार असल्यामुळं आपण शेताकडे आलेले आहेत. तर आता बघा ते सोयाबीन काढायला कामं चालू झालेत. इथं बघा पाठीमागे आमचं सोयाबीन पिवळं पडायला आता काढायलाच यायला लागले. आणि 4-5 दिवसात तर काढायलाच येते सोयाबीन. तर आता हे कामं चालू झाले. त्याला तुम्ही आता घरी चालले. आणि मग अशी आता जनावरात राखायची झाली. थोड्या वेळाने सकाळ लवकर चालू होतं काम असते सोयाबीन त्याचं. आता पिवळंच पडायला लागलं तर एकाने 2-4 दिवसाला तर येतातच काढायलाच येते. त्यामुळे आता खूप कामं चालू झाली. पण आता ज्वारीची पेरणी फक्त दिवाळीपासून तर कामं चालू होते. मध्ये दसरा आलेला आहे. आता लग्न झालं की दसऱ्याचं काम चालू असते. सगळे एकत्रच काम येते. पुन्हा राणा येतं जास्त. शाळेमुळे आम्हाला काही सारखं दररोज येणं होत नाही. पण सुट्टी असेल त्या दिवशी बाया पण भेटत नाहीत. आमच्या घरचे पण आता ते जाऊबाईचं बी लहान बाळ असल्यामुळे तिला काढायला हे नाही ना. सासूबाईंचा पण जास्त पाय हात दुखत होते. त्याच्यामुळे ते हे पाया काही लावून काढून घ्यावं लागेल. ते गवत पण खूप झालेलं आहे. हे असलं हे कुरडू म्हणते त्याला. कुरडूची भाजी पण करतात माहिती आहे का तुम्हाला. हे अशी किती छान फुलं आहेत तिथं ना. हे खूप गवत पण झालं आहे ह्याच्यातले. ह्याची भाजी पण अशी एकदम चांगली लागते म्हणते. तर कधी आम्ही छोटे लहान होतो तेव्हा खाल्लेली. जास्त काय नाही. हे कांदे खूप गवत आलेलं आहे. पूर्ण सगळे शेतातच असल्यामुळं रानात तिथंच राहायचं. तिथंच कामाला लगेच जायचं. त्याच्यामुळं टेन्शन नाही. सगळं जनावर आहे सगळं शेतातच असल्यामुळं. तर बघा नाही किती गवत पण खूप झाले. फवारलं पण होतं पण तरी पण एक आल्यामध्येच कामं सगळे होत नाही तर एवढी. चला तर बघा तर घरी आलेले आमच्या सीताफळं एक लय असतात. पूर्ण बांधावर हो का सगळे सीताफळाची झाडच आहे ती. सीताफळ अनेक डोळं उघडलेली नाही. ती सगळे सीताफळच येते. आता पिकतातच थोडे खायला येतातच. आता आमच्या पाठीमागे बघा लय मोठी झाड आहे ते सीताफळ. लय गोड तर लय लागते ते. पूर्ण सगळे सीताफळाची झाड आहे. पिकायला लागले ते काय आलंच घरी. तर घरी आजी ते आलेले जाते. आणि मला म्हणते ना आले चालू झालं.